तसलं भूत शेतानाचं नसतं ग बाई. मग तेच की. एवढं अनाड्यासारखी वागू नये. उन्हामुळे लेकरं आजारी पडतात. त्रिशाला परत 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 सतत सतत ताप येण्याचं कारण तुला माहिती आहे का? ऊन, आपलं पत्र्याचं घर आहे आणि ते ऊन, त्यामुळं तिला ते सतत ताप येतोय असं व्हायला लागलं. पण दाखवून आणल्यावर काय बिघडतंय का? तसलं दाखवणं करणं तसल्यावर मला भरोसाच नाही, बिलकुल भरोसा नाही. भरोसा नाही तर तुम्ही म्हणू का मला सोडून येते. ती तिच्याकडे एवढं लक्षच दिलं नाही मला असं वाटते. तो तिला वेळेवर 5 दिवसाचा कोर्स असतो औषधं पाजण्याचा. कुठेही वाटी, तुमच्या खाली माझ्या खाली वाटी असती काय? गॅसवरची वाटी. हां, तिला जरा सपक असं हळद मिठाचं काहीतरी बनवून, ते तोंडातलं पण आलंय तिला. तेलकट तर बिलकुल बनवू नको. ही टाकी किती जवळ आहे पूजा इथं. आधीच कसला ऊन आहे माहित नाही ना. ऊन एवढं आहे. कोणत्याच भाजीत तेल जास्त टाकत नको जाऊ, लिमिट मध्येच. पाणी आहे रत. असं सतत ही करू नको बरं तू, म्हणजे असं रडल्यासारखं करू नको. जरा हॅप्पी राहा. झालंय आता जे झालंय ते सगळ्यांनाच वाईट वाटायले, पण तू तेच टेन्शन घेऊन तेच रडत रडत आता तू किंवा मी किती पण रडलो तर ते जे झालंय ते परत ते येणार आहे का? नाही. आता त्याचं आयुष्यच तेवढं होतं, त्याचं देवानं आता त्याला ते निमित्तच केलं, असं जाणार होतं ते गेलं. लेकरू जाण्याचंच दुःख सगळ्यांनाच आहे, पण सतत तेच विचार करून असं पडून राहणं चांगलं नसतं. आपली पण लेकरं आहेत त्या रोहन, आर्यन, त्रिशा, त्यांच्याकडं पण लक्ष द्यावं लागतंय. हां, सतत तोच नाही करायचं. आणि ते त्रिशाला जरा लक्ष द्यावं लागते. तिला जरा मिठाची पट्टी, मीठ पाणी ते अशी पट्टी बांधू तिच्या डोक्यावर. किती पण जसं 12-1-2 वाजेपर्यंत गरम नसते ती. 2 वाजेपर्यंत पण मग ते परत ऊन वाढतंय ना, मग त्यामुळे ती गरम लागते. पण दाखवून आणल्याला काय बिघडतं? मला नाही ना तसल्या गोष्टीवर विश्वास. नको येऊ भूत प्रेतन हे करणे न काय तसलं ते तसल्या गोष्टींवर माझं नाही थोडं पण विश्वास नाही, त्यामुळं मला नको वाटतं. तेल प्रत्येक भाजीत कमी वापर. एकतर उन्हाळ्याचा दिवस आहे, नुसतं खाल्लेलं पचन होईना थोडं पण खाल्लं तर. आणि तेलकट असलं की ते उगाच जास्त पचतच नाही, ते तोंडात फिरतं. रोहन पाण्याची बॉटल भरून ठेव ना, ती पण उचल इथली पाठीमागची. अजून मध्ये 2 बिसलेऱ्या आधीच्या भरलेल्या आहेत ना, ही पण भर आणि ठेव. हाय ते आईस्क्रीम दे रोहन, मी माझ्यासाठी ठेवलंय तिथं. त्रिशाला बघून मी खाल्लं नव्हतं तेव्हा, आणि मी म्हटलं आता मी खायला लागलो तर ती मागल म्हणून मी नाही खाल्लं. ते तसंच लपवून ठेवलं. तिला बरं वाटाणं तिच्या समोर आपण खाल्लं तर. तोंडात हात का टाकतो रे आर्यन तू? बघलेला हात कर. त्या पोराचं पण नाव आर्यनच होतं काय? आरव पण म्हणतात, पण त्याच्या फोटोवर आर्यन नाव होतं. मी बघितलं ना तिथं, म्हणजे आरव पण नाव आहे त्याचं ना, आर्यन पण त्याचं, म्हणजे असं नाव आधारला आर्यन आहे वाटतं. कोब्या नाही, ती अशी बोलली मला कधी रडायला आलं. ते अशी बोलली, काय सोन्यासारखं दिसतोय ग माझा भाऊ, असं बोलली आणि रडायला लागली फोटोत.
वाईट सगळ्यांनाच वाटायला पण आता. आर्यनपेक्षा 1 वर्षाची बारकी असेल पण त्यांचं न आमचा भाऊ गेला म्हणून रडायला लागला. तोंड बंद नव्हतं. मला वाटलं आरवच नाव आहे, मग फोटोवर बघितल्यावर आर्यन नाव दिसलं मला. हीच आईस्क्रीम मी नंतर खायचं होतं रात्री. मी तर हाय खाल्लं होतं. यानं बघितलं नाही ना हावऱ्यानं, नाही तर खाल्लीच असती. वैरा हावऱ्या तुला माहित होतं का मध्ये आईस्क्रीम आहे ते? हा माहित असलं असतं तर कशाला ठेवलं? आर्यन तुला माहिती होतं? हावऱ्या हे हावऱ्या लेकरं पण कुचामल्यागत झालेत. आता तर हवल्या मग लगेच कसं. ते आपण पळतोय तिकडं सतत, मग त्यामुळं तसं होते. काय ते बघ, दिवृषावर नाही माझा विश्वास. गोळ्या औषध वेळेवर दिलं की त्याला नाही काय होणार, नाहीतर ऍडमिट करता येईल. तुम्ही नका बसा घरी, मी चलत जाते. तुला माहित आहे का कुठं आहे? सायकलवर घेऊन चालला का पायी पायी? जावा लिंब घ्या. असू दे तिथंच. ते सगळे मसाले वगैरे असं भरणीत काढून ठेवायचं. काय आहे रे हातात काय आहे? नाही रे, मग त्याला आजारी पाडायचं आहे. आता ही लिंब घेऊन चालली, बाप रे. मी तर खाली असं डोक्याला हात लावून गेला बा. काय बोललं की थोडं तोडून घेतलं मी, दिलं हावऱ्याला. आयो हात सुद्धा लावू दे ना. त्यांच्यासाठी माझा जीव पण राहीना तिथं, म्हणून मी तसल्या उन्हात आलोय. तिथं मामाच्या गावातून माहित आहे का, आता उठलंय. उठल्या तिथं आलता माझ्या जवळ, पप्पा चला म्हणून घरला चला. ह्यो पण आलता, म्हणतो आईस्क्रीम वाला आलाय. तू आलता ना रे, आईस्क्रीम वाला आलाय म्हणून. उशी कोण डोक्यावर घेऊन आलाय माझ्यासोबत? तू का तू? उशी डोक्या खालची. तू आलता का? उशी नाही कळत तुला? हा, डोक्या खाली घेतोय त्याला उशी म्हणतात. तुला एवढं नाही कळत उशी कशाला म्हणतात ते?